चला तोपर्यंत बॅटर पाठवा आणि अंपायर आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. चला थोडीशी हे करा प्लीज, विनंती असेल. आपण ऐकतोय पाहतोय की मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच खार प्रीमियर लीग 2025 पर्व 4. रोहित पंचशील प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. रोहित पंचशील स्पोर्ट्स प्रेझेंट KPL ऑर्गनाइज बाय मनीष कोटियाल सर असतील, जतीन सोलंकी सर असतील, अजित मोरे सर असतील, विजय कासारे सर असतील, ह्या सर्वांच्या आयोजकातून ही स्पर्धा एक भव्य दिव्य असं आयोजन आहे. स्पर्धेचं टेनिस बॉल क्रिकेटचे खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतो. फर्स्ट प्राइज या स्पर्धेतील 77,000, द्वितीय पारितोषिक आपण पाहायला गेलं तर 55,000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक सेमीफायनलचा सामना एक मानाची सन्मानाची ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील जवळजवळ ह्या चमचमत्या ट्रॉफीवर आपण नाव कोरण्यासाठी आता खेळाडू 2 सलामीर फलंदाज दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे आयुषी चॅलेंजरचा संघ आहे तर दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्सचा संघ. यातून एक चुरशीची लढत तर नक्कीच पाहायला मिळेल. 2 सलामीर बॅटर एक घणाघाती फलंदाज म्हणून ह्या 2 खेळाडूंकडे पाहिलं जात आहे. असे 2 खेळाडू आपण पाहतोय मागच्या दिशेनं. ह्या स्पर्धेमध्ये खरं तर बऱ्याच खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ, त्यामध्ये आशिष मंडल असेल, सादिक राजापूर सर आपण पाहिलं, निलेश सावंत सारखा खेळाडू असेल, रोहन नाईकला आपण पाहिलं, संतोष गायकर सारखा खेळाडू आपण, विजेंद्र सारख्या खेळाडूला आपण पाहिलं, रोहन नाईक बाबा ह्या खेळाडूला आपण पाहिलं. मोठमोठे खेळाडू आणि ह्या मोठमोठ्या खेळाडूंना खरं तर एक प्रभावित करणारा खेळ आपण पाहायला मिळाला. पंच ह्या स्पर्धेसाठी शिखर सर असेल, राजेश सर असेल, महेश सर असेल, जे पी पॅनल आहे आणि ह्यांनी देखील ह्या स्पर्धेमध्ये तितकाच एक मोलाचा वाटा राहिला. आमची संपूर्ण टेक्निकल टीम सुप्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर आज लाईव्ह थेट प्रक्षेपण केली जाते. त्यामध्ये कॅमेरामॅन संदीप नेगे असेल, संतोष आपण पाहिलं, टेक्निकल स्कोरर सिद्धांतला आपण पाहिलं आणि आमचे साथी समालोचक अर्थातच आमचे मार्गदर्शक कालच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांडे सरांना आपण पाहिलं, आजच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि एक गोड स्वभावाचा असं व्यक्ती अर्थात चंद्रकांत शेट्टे सर चंदू सरांना आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये रविकांत दुबे सरांना देखील आपण ऐकलं होतं. एक प्रेक्षणीय सामना आणि तो प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. यंग टॅलेंट एकीकडे होता, अनमॅरिड विरोधामध्ये मॅरिड असा तो सामना एकीकडे आमची मुंबई तर दुसरीकडे गुजरात वॉरियर्सचा तो संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि थोडासा कुठेतरी एकतर्फा तो सामना नक्कीच राहिला होता. आमची मुंबईचा संघ ज्या प्रकारचा सामना हा फिनिश केला होता. आता वळतो पुन्हा एकदा टॉप 4 मध्ये. आतापर्यंत ही लढत तर राहिली, आतापर्यंत सर्व काही या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक खेळाडू 8 संघामधून हे 4 संघ आता टॉप 4च्या दिशेने दाखल होतात. बाबू इथून ओरडू नको प्लीज. तू आलास परत. तिथून ही लढत आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमतः आयुषी चॅलेंजरचा संघ नाणेफेकी कॉल विन होतोय आणि बालाजी स्पोर्ट्स संघाला आव्हानित केलं फलंदाजीसाठी. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबा, युद्ध हे सर्व काही आज आपल्याला पाहायला मिळेल. हे KPL ते सीझन 4 आणि सीझन 4 संघाचा चॅम्पियन कोण होणार, त्या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोण करणार, ह्यासाठी चालणारी ही लढत आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल 1चा मुकाबला आपण पाहतोय. एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या. थोड्याच वेळात हा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट्स 2 सलामीर फलंदाज आहे. तिकडे सादिक सर अर्थात एक मोठा खेळाडू, सातत्याने ज्या खेळाडूकडे पाहिलं जातो तो आहे. दुसरीकडे रतन सारखा खेळाडू आहे. अतिशय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय.
पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू क्या वाट आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू थोडासा चेंडू खाली राहिला. ज्या वेळेला खेळपट्टीवर आधारित आणि थोडासा खाली राहत असताना आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला. अतिशय शानदाररित्या डिलिव्हरी. ज्या खेळाडू मित्रांनो आपल्याला वेळ लावले ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तोच खेळ आपण पाहतोय. यावेळेला सुरुवात केली फ्लाइंग स्टार्ट हुक केला जातोय चेंडू यावेळेला सीमारेखा पार षटकार. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ज्या प्रकारचा खेळ दर्शवला जात आहे रतन आहे ज्या ठिकाणी एक मोठा क्षमतावान सातत्यानं ह्या खेळाडूकडे देखील पाहिलं जात आहे. असं म्हटलं जातं ना अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. हे संघर्ष करावा लागेल कारण समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. त्या प्रकारची सुरुवात आहे. 1-1 सीमारेखा पार. मिड विकेट रिजन मध्ये जातोय चेंडू 4 धावांसाठी. चांगली सुरुवात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर आतापर्यंत येत आहेत. काय सुरुवात राहिले. अतिशय शानदार बहरदाररित्या सुरुवात. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 सलांवर फॉर्मलाच आहे. रतन असेल दुसरीकडे साबिक सारखा खेळाडू आपण पाहतोय. एक मोठा क्षमतावान खेळाडू आहे आणि ते खेळाडू यावेळेला वेळ घेत आहेत. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. शॉर्ट थर्डमॅन रिझन मधील सिंगल धाव ही धाफकामध्ये ऍड करत असताना आतापर्यंत धावफलक 4 चेंडूंचा पहिला खेळ 11 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. अतिश ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. कमबॅक करणं जाणतो अतिश. परंतु समोर ह्या वेळेला उंच तगडा ताकदवान आणि सर्व काही क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे हिवाळे ज्या खेळाडूने सातत्यानं पाहिले आता असा दुसरीकडे खेळाडू आहे. म्हणतो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी धावफलकावर 11 धावा ह्या धावफलकावर. ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जात आहे. नक्कीच कुठेतरी अंडरम बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा हा शॉट होता. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिले 6-10 धावा धावफलकावर येत असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या प्रकारे कमबॅक केलंय आतिशनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच खर्च पडला. चला थोडीशी घाई करायची आहे. 30 मिनिटांचा आपल्यासाठी अवधी असेल आणि त्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटक ही हाताळायची आहे. त्यांची देखील नोंद घ्या. एक भव्य दिव्य एक प्रेमात पडणारी अशी स्पर्धा अर्थातच एक लोकप्रिय आज पाहायला गेलं तर ही स्पर्धा ओळखली जाते. ती स्पर्धा आपण पाहतोय KPLच्या माध्यमातून खार प्रीमियर लीग सीझन 4 अतिशय एक बहरदार असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं. क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम हे सर्व काही आज पाहायला मिळत आहे. आयुषी चॅलेंजरचा संघ यावेळी 2 हात उभे करून उभा आहे तर दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्स. वर विकेटच्या मारा. समोरचा खेळाडू यावेळेला उंच आहे हवेत आहे. मिडॉफच्या डोक्यावरनं जातोय चेंडू. 1-1 क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत 4 धावांसाठी चौकार. साबिक राजापूर नक्कीच सातत्यानं एक नाव घेतलं जातात. खरं तर ज्या प्रकारचा खेळ दर्शवतो आज मैदानामध्ये एक मोठा तितकाच मोठा अनुभव आहे. सातत्यानं आज क्रिकेट आपण पाहतोय. सादिक सरांच्या माध्यमातून ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सज्ज बॅफूट लावून थोडासा पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु दुसरीकडून भानुदास देखील म्हणतोय की हम भी किसी से कम नहीं है. एक यंग टॅलेंट आहे. विशाल आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. एक पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ. कमबॅक पुन्हा एकदा चांगला केला. निर्धावी चेंडू येतोय. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. यावेळेला काय पंच आमच्या दिशेने मिळतात. अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा थोडासा उजव्या यष्टीच्या
बाहेर जातो चेंडू, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आतापर्यंत धावफलकावर 17 धावा या धावफलकावर कुठल्या जातात. अतिरिक्त धावेने धावफलकात नक्कीच भर पडला जातो. विशाल आहे दुसरीकडून, विशाल हा कमबॅक करणं जाणतोय, परंतु समोर आहे अतिशय एक मोठा अनुभवी खेळाडू. पॉइंट रिजन मधून यावेळेला पुन्हा एकदा कापला जातो चेंडूला, बाफुडला येतोय थोडासा वेग, वेट अँड वॉच जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. असं म्हटलं जाताना जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हा परिश्रम करणं जाणतोय हा खेळाडू आपण पाहायला गेला तर तितकाच मोठा आहे. 21 धावा धावफलकावर यावेळेला कोलवा टप्पाचा चेंडू होता. बॅक टू बॅक पुन्हा एकदा यावेळेला यस 4 धावा आहेत. काय झालंय, काय झालंय? स्वायगार काढला ना, दुसरीकडे लाईव्ह आहे. चल स्कोर टाक नाही. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 25 धावा धावफलकावर नक्कीच येतात. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर एक थोडासा शांत खेळ होता आणि त्यानंतर आता एक्सेलेट केलं जात आहे. 13 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, थोडासा आपण पाहायला गेलं तर उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी असेल. विशाल आहे ज्या ठिकाणी पहिले 5 चेंडूंचा खेळ 13 धावा नक्कीच खर्ची पडलाय, परंतु शेवट थोडीशी कुठेतरी गोल्ड करण्याचा प्रयत्न केला जातो. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर नक्कीच आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. एकीकडे बालाजी स्पोर्ट्स, दुसरीकडे आयुषी चॅलेंजरचा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा टिचून मारा करण्याचा प्रयत्न, यावेळेला क्षेत्ररक्षक येतो, थोडीशी चुकी, आणि ही येणारी चुकी कितपर्यंत आणि किती महाग पडणार ती येणारी त्यावेळेला नक्कीच दर्शवलं. यावेळेला झेळ खरं तर धरणीला दान केला जात आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला झेळ सुटतोय ना त्या वेळेला अनेक खेळाडू आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतात. 26 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येत असताना पाहायला मिळतात. नाही धावलं. 25 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आपण पाहतो. मित्रांनो, हिमतीने हारा, परंतु हिंमत कधीच हारू नका, कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो नेहमीच एक कठीण रोल हा एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. बेस्ट ऍक्टर होण्याची आता संधी आहे. साहिल आहे, दुसरीकडे 2 अनुभवी खेळाडू, ज्या खेळाडूंना आता बॅटला सूर गवसलाय. एकीकडे 8 चेंडू 13 धावांवर साबित खेळतोय, दुसरीकडे 4 चेंडू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1-2 चौकार पाहायला मिळाले असा रतन ह्या वेळेला स्ट्राईक एंडला आहे. साहिल वारसी ह्या खेळाडूमध्ये देखील एक यंग खेळाडू, यंग टॅलेंट, यावेळेला एक नवीन संधी असेल आज ह्या मैदानामध्ये, ऐतिहासिक मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी कशा प्रकारे दाखवतोय ती येणारी काय वेळ दर्शवेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ 25 धावा नक्कीच धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा थोडंसं वळण घेतोय चेंडू. आपण ज्या वेळेला खेळपट्टीवर आढळतोय आणि त्यानंतर थोडंसं वळण घेत असताना नक्कीच पाहायला मिळतोय अतिशय शानदाररित्या डिलिव्हरी. सदिक सारखा खेळाडू असेल, रतन सारखा खेळाडू असेल, ह्या खेळाडूंना रोख लगावतोय आतापर्यंत. धावा खरं तर पहिला चेंडू निर्धारित चेंडू साहिल वारसे आपण पाहतो, ज्या वेळेला चेंडू हाताळतो आणि थोडंसं वळण घेत असताना नक्कीच पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धारित चेंडू येत आहे. मित्रांनो, संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं नाही की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ह्या वेळेला कोणता संघ इतिहास घडवेल, कोणता संघ ग्रँड फिनालेच्या दिशेने जाईल, कोणता संघ त्या चमचमत्या ट्रॉफीच्या अंती अजून थोडासा जगून जाईल, ती येणारी काय वेळ ही नक्कीच दर्शवेल. पुन्हा एकदा थोडासा फ्लाईट, यावेळेला फ्लाईटचा पुरेपूर फायदा, फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार.
32 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. 2.3 चेंडूंचा खेळ नक्कीच आहे, परंतु काय सुरुवात केली जात आहे. रतन दुसरीकडून सादिक सरांची बॅट नक्कीच शांत आहे, परंतु रतन यावेळेला म्हणतोय की शांत बसायला मी काही संत नाहीये. त्या प्रकारची सुरुवात अतिशय शानदाररित्या भरदार खेळ हा दाखवला जातोय. साहिल पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 6 धावा नक्कीच धावफलकावर आहे. तर वेगन भगवी सर आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये ज्यांना आपण ऐकलं यस वाईट साठी रिव्ह्यू पंच आतापर्यंत आपण पाहतो 31 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. यावेळेला पंचांकडे थोडीशी दाद मागितली जाते. पंच टेक्निकल टीमची खऱ्या अर्थानं मदत घेतात. 2 सलंगर फलंदाज आपण पाहतोय. एकीकडे साबित मोठा खेळाडू सातत्याने ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, हा खेळाडू आतापर्यंत शांत आहे. तर दुसरीकडे रतन ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक विस्फोट नक्कीच पाहिला जातोय. 2.3 चेंडूंचा खेळ 31 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे बालाजी स्पोर्ट्स आहे, तर दुसरीकडे आयुष चॅलेंजरचा संघ. फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडू थोडासा सफल झाला होता, त्या कारणास्तव निर्धाव चेंडू नक्कीच धावफलकामध्ये ऍड केला जातोय. काय गोलंदाजी हाताळतोय, नक्कीच एक षटकार आलाय, परंतु कमबॅक ज्या प्रकारचा राहिलाय साहिल वारसी अतिशय प्रभावित. ह्या खेळाडूला देखील एक यंग टॅलेंट आहे. ते यंग टॅलेंट आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी राहिली. सेमीफायनल 1 आपण पाहतोय. पुन्हा एकदा सफल थोडासा वॅन घेतोय. हा टिचून मारा केला जातोय. प्रत्येक चेंडू हा व्हेरिएशन आहे ह्या खेळाडूकडे. मित्र दीपक ॲक्युरेसी हे सर्व काही आज मैदानामध्ये झळकतंय. बडे मॅच का बडा खिलाडी आणि यंग टॅलेंट साहिल वारसी. यावेळेला खरं तर फलंदाजाचं डोकंदुखी नक्कीच असेल. ज्याप्रमाणे चेंडू हा वळण घेत असताना पुन्हा एकदा थोडासा वळण घेतो. यावेळेला बॅटची कडा पॉइंट रिझन मध्ये नक्कीच चेंडू जातो. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 32 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ 7 धावा. तिखट मारा, एक कंजूस मारा ज्याच्या गोलंदाजामध्ये आपण पाहिला साहिल वारसी. आज ह्या खरं तर सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये त्या प्रकारचा प्रभावित करणारा खेळ देखील दर्शवला जातोय. 2 बॅटर नक्कीच 2 सलंगर फलंदाज आतापर्यंत प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नांना साहिल वारसी ह्या गोलंदाजानं अक्षरशः धावेंना रोख लावून ठेवले. पहिल्या 3 षटकांचा खेळ 32 धावा नक्कीच धावफलकावर. पहिले 2 षटक आपण पाहायला गेलं तर 25 धावा होत्या. तिसरं षटक ज्या प्रकारे हाताळलं जातं, अक्षरशः 2 खेळाडू आतापर्यंत प्रेशर मध्ये आहेत, दबावामध्ये आहेत, तणावामध्ये आहेत. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ 32 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मोठमोठे खेळाडू आज आपण पाहायला गेलं तर ह्याच मैदानामधून आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर आपल्याला पाहायला मिळतात. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट ह्याच मैदानामधून घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुंबई म्हटलं तर एक क्रिकेटची पंढरी म्हणून ह्याच आपल्या मुंबईकडे पाहिलं जात आहे. आपल्याला क्रिकेट आपण पाहायला गेलं तर अगदी म्हणजे ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेळ लावला ना, तो खेळ म्हणजेच मित्रांनो क्रिकेट. ज्या खेळाने आज आपण पाहायला गेलं तर असंख्य असा मोठा मित्रपरिवार दिलाय, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि हाच क्रिकेट आपल्याला भरपूर आवडतोय. हा क्रिकेट खरं तर इंग्लंड प्रमाणे नक्कीच भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन एक भारतामध्येच रोवली गेली होती. त्या कारणास्तव संपूर्णतः भारत वर्षाने ह्या खेळाडूला आणि ह्या क्रिकेट चाहत्यांना अगदी वेड लावून ठेवलंय.
आणि हाच तो क्रिकेट आज आपण पाहतोय KPLच्या माध्यमातून खार प्रीमियर लीग पर्व 4. एक भव्य दिव्य असं ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन मनीष कोटियाल सर असतील, जतीन सोलंकी सर, अजित मोरे सर, विजय कासारे सर, ह्या सर्वांचा तितक्याच ह्या स्पर्धेसाठी तितक्याच मोठा वेळ दिलाय आणि त्या कारणास्तव ही स्पर्धा सुजलाम सुफलाम रित्या ही पार पडत असताना पाहायला मिळतंय. ह्या वेळेला सादिक सर एक्सेलेटरवर पाय देतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ह्या क्रिकेटची आणि ह्या खेळाडूची ओळख आहे. थोडासा डाफुटला आणि त्यानंतर पॉवरफुल पुल केला जातोय. 6 धावाने धावफलक कोळवलं जातंय, फोडलं जातं. 39 धावा ह्या धावफलकावर येतात. 3.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पुन्हा आपण पाहतोय. विशाल भानुदास गोलंदाजी मार्कवर आहे. थोडासा वन पाऊंड यावेळेला बॅक टू बॅक दुसरा. सादिक सर खऱ्या अर्थानं आता बॅटला सूर गवसलाय. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. हे स्वप्न घेऊन आज एक आपण पाहायला गेलं तर जिद्दीनं पेटून उठलाय हा खेळाडू. 45 धावा धावफलकावर पुन्हा एकदा लगातारचा 3रा. आज सामन्याचं समीकरण बिघडून टाकेल की काय अशी फलंदाजी करतोय यावेळेला सादिक सर. आतापर्यंत शांत होता परंतु आता मनी धनी एकच दास आहे. तो म्हणतो यावेळेला की शांत बसायला मी काही संत नाहीये. एक्सेलेटरवर पाय दिला जातो, एक्सेलेट केला जातो. 51 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. तर 3.4 चेंडूंचा खेळ नक्कीच आहे. या अगोदरच्या षटकामध्ये खरं तर धावांना संपूर्णतः रोख लगावली होती परंतु भानुदास पाटील पहिला 4 चेंडू 19 धावा. कारण समोर आहे एक तरफ शेर आहे तर दुसरी तरफ सव्वा शेर आहे. असे 2 खेळाडू आहेत. यावेळेला नोमॅन्स लँड मध्ये 2 धावा घेण्याचा प्रयत्न गडी बाद धावचीच्या रूपानं. पहिला रतनच्या खेळाला यावेळेला खरं तर पूर्ण विराम लागतोय परंतु चांगला खेळ केला. 11 चेंडू 19 धावांची एक चांगली फ्लाइंग स्टार्ट करून दिली संघाला. भानुदास पाटील नक्कीच एक सिनियर खेळाडू आहे. दुसरीकडे देखील आपण पाहतोय ज्या खेळाडूने सातत्याने आज क्रिकेटसाठी तितकाच मोठा वेळ दिला असा खेळाडू दुसरीकडे आपण पाहतोय. बावन्न धावा बंटगो शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 4थं षटक मार्ग असता पुन्हा एकदा येतोय. फुल वंडरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल 6 धावांसाठी पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. भानुदास खरं तर क्रिकेट म्हटलं जाताना एक रणनीतीचा खेळ आहे आणि त्या प्रकारे एक रणनीती नक्कीच आखली होती. भानुदास या खेळाडूवर अटॅक संपूर्णतः 26 धावा वैयक्तिक 58 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. साहिल वारसी पुन्हा एकदा ह्या धावांना रोख लगावण्यासाठी यावेळेला विकेट गरजेचं असेल. पहिलं षटक ज्या प्रकारे हाताळलं होतं एक टिचून मारा प्रॉपर लाईन लेन टप्पा अचूक मारा हा नक्कीच राहिला होता साहिल यांचा परंतु पुन्हा एकदा ह्या वेळेला मात्र अग्निपरीक्षा असेल कारण समोर यावेळेला शेर हा दहाडतोय. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा ह्या कोराने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज दुसरीकडे मोहित आहे. येणारे 12 चेंडू आतापर्यंत 58 धावा नक्कीच धावफलकावर येतात. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ती येणारी काय दर्शवेल. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू होतो अगदी लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केलं जात आहे. चांगला गॅदर करतोय तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. साहिल वारसी हा खेळाडूंना गोलंदाजांना अक्षरशः प्रभावित केलाय.
म्हणजे मोठमोठे खेळाडू, रतन असेल, सादिक असेल, मोहित असेल, मोठमोठे खेळाडू आहेत. परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचे गोलंदाजी हाताळली जातं, अक्षरशः प्रभावित करणारा मारा समोर यावेळेला एकीकडे साहिल आहे, दुसरीकडे सादिक आहे, एक मोठा अनुभव, तर दुसरीकडे एक यंग टॅलेंट आपण पाहतोय. ह्या वेळेला ह्या चेंडूला क्षमा नाही, दहाडला जात आहे बॅट्समॅन, अतिशय पॉवर हिटिंग, थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फुल करतोय. पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला जातोय. वैयक्तिक 44 धावांची खेळी आतापर्यंत शांत होता, परंतु आता एक दहाडतोय मैदानामध्ये. अफलातून खेळी 14 चेंडू 44 धावा. साहिल आहे दुसरीकडे, व्हेरिएशन आहे, थोडासा हलुवार गतीचा चेंडू होता, थोडासा खाली राहतोय. नक्कीच खेळपट्टीवर आपण पाहायला गेलं तर साहिल ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, चांगली गोलंदाजी आतापर्यंत खऱ्या रीतीने हाताळतोय. 4.2 चेंडूंचा खेळ, 65 धावा धावफलकावर, तर दुसरीकडे 44 धावांवर वैयक्तिक खेळत असताना पंचांगड बाद. लेगबायच्या रूपाने नक्कीच सिंगल डाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 66 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. सेमीफायनल 1 दोनच संघ, एकाकडे बालाजी स्पोर्ट्स आहे तर दुसरीकडे आयुषी चॅलेंजर संघ. हा देखील कमी नाहीये, हा देखील संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर एकही पराभव ज्यांच्या वाटेला आल्या नाही असा हा संघ आपण पाहतोय. दुसरीकडून एक्सपिरियन्स आहे, तितकाच मोठा एक्सपिरियन्स असणार आपण पाहतोय. सादिक सारखा खेळाडू आज बडे मॅच का बडाली सातत्यानं आपण ह्या खेळाडूकडे पाहिलं जातोय, तो आता मैदानामध्ये दहाडत असताना पाहायला मिळतोय. परंतु साहिल आज वन मॅन आर्मी एकाकी झुंज देत असताना ह्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा शानदार मारा, अतिशय चांगल्यारित्या ही गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या 5 षटकांचा खेळ, 30 चेंडूंचा नक्कीच खेळ होतोय. 66 धावा त्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. साहिल आज मैदानामध्ये अक्षरशः टिचून मारा करत असताना पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन 66 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर असतील, वैजन अख्तर सर असतील, मजर शेख असतील, त्यानंतर माजिद खान असतील, राजू शिंदे सर असतील, दीपक गुप्ता साहेब असतील, निलेश सावंत साहेब असतील, रुस्तमजी हेल, त्याचप्रमाणे डी कंदारी प्रॉपर्टीज, ह्या सर्वांचा ह्या स्पर्धेसाठी तितक्याच मोठा एक आपण पाहायला गेला तर एक आर्थिक मदत राहिली आणि त्या बळावर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गुणागोविंदाला पार पडत असताना पाहायला मिळतं. सुजलाम सुफलाम रित्या कालचा दिवस, आजचा दिवस, आज हा स्पर्धेचा खरं तर शेवटचा दिवस, अंतिम दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस आणि आता ग्रँड फिनाले मधील सेमीफायनल 1 ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोनच संघ एकमेकांच्या विरोधामध्ये नक्कीच आहेत. बालाजी स्पोर्ट्सचा संघ आता थोडासा पुन्हा एकदा माघारी आहे. एक तेरी होतो एक मेरी असं यावेळेला साहिल नक्कीच म्हणतोय. साहिल ज्या प्रकारचं षटक हाताळलं जात आहे, हे 2 षटक हाताळले 12 चेंडू पर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा खर्ची पडत असताना पाहायला मिळतोय. तिखट मारा, कंजूस मारा, आता शेवटचं षटक भावेश घेऊन येतोय. समोर आहे यावेळेला सादिक, पहिला चेंडू निर्धाव चेंडू येते. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न थोडासा सफल झाला होता, परंतु भावेश पहिला चेंडू निर्धाव चेंडू येत असताना पुन्हा एकदा यावेळेला लोअर फुलटस आहे, जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक 2 येतात, थोडासा फंबल, सीमारेखा पार, 4 धावांसाठी. क्रिकेटमध्ये पाहिलं जातं ना की जशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजाने क्षेत्ररक्षण देखील तितकंच महत्वाचं असतं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कुठेतरी चुकी घडली जाते. ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या वेळेला मात्र नक्कीच एक आवाज येत असतोय, एक चुकीला माफी नाही. सादिक भाई यावेळेला वैयक्तिक 49 धावांची खेळी, 18 चेंडू 49 धावा, अर्धशतक लगावलं जाईल का? बाफूट लावून ढकलला जातोय. अफलातून फलंदाजी, बडे मॅच का बडा खिलाडी पुन्हा एकदा
अर्धशतक पारी. काय खेळी केली जाते. 19 चेंडू 53 धावांची एक अफलातून अविश्वसनीय अशी खेळी करत असताना आपण पाहतोय. अतिशय एक मोठा खेळाडू, सातत्याने ह्या खेळाडूला आपण पाहतोय. अनेक उन्हाळे पावसाळे ह्या खेळाडूने ज्या खेळाडूला पाहिल्यात तो खेळाडू ह्या वेळेला मॅच मध्ये दहाडत असताना पाहायला मिळतो. वन मॅन आर्मी एक दहाडतोय, परंतु यावेळेला टिपलाय खेळ, संपलाय खेळ. सादिद यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परतवतोय. चौऱ्याहत्तर धावा धाफकावर नक्कीच आहे. 2 गडींच्या मोबदल्यामध्ये अजून देखील येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंचा हा खेळ बाकी असेल. आता येणारे 2 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल, किती धावा ह्या धाफकावर लगावल्या जातील. माजिद भाई यांच्याकडून देखील 50 धावांसाठी साजिद भाई यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला खेळ, अफलातून खेळ ज्यांचा आपण पाहिला. अतिशय शानदार, बहरदार आणि सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक थोडासा पाठी होता, एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच आणून ठेवलाय. आता येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. भावेश एकीकडे पहिले 4 चेंडू 8 धावा, नक्कीच एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहायला गेलो तर सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही चांगलं दर्शवलंय. परंतु आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑनसाईडच्या दिशेनं सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. 75 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. किती धावांपर्यंत जाण्याचं मजल ती येणारी काय वेळ दर्शवेल. किती धावांचं टार्गेट ठेवला जाईल. जर का षटकार येतोय तर 81 धावा, जर का चौकार येतोय तर नक्कीच 80 धावांचं टार्गेट हे धाफकावर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु शेवटचा चेंडू आहे, क्रिकेटचा खेळ आहे, काय घडेल. निर्धाव चेंडू येतोय का यष्टीरक्षक थोडासा फंबल, सिंगल धाव ही धाफकामध्ये ऍड केली जाते. 36 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावचीच्या रूपानं गडी देखील बाद, परंतु ह्या वेळेला काही तितकासा फरक पडत नाही. 76 धावा ह्या धाफकावर कुठल्या जातात. 76 36 चेंडूंचा खेळ होता. आता येणारे 36 चेंडू 77 धावांचे एक माफक आव्हान म्हणावं लागेल धाफकावर. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलो तर 100 धावा चेस झाल्या, 92 धावा चेस झाल्या, 90 धावा चेस झाल्या आणि यावेळेला 77 धावा ह्या आयुष चॅलेंजर संघाला जर का येथून फायनल मध्ये त्या ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करायचा असेल तर ह्या धावा ह्या आता चेस कराव्या लागतील. आयुष चॅलेंजरचा संघ आहे, दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्सचा संघ. रोहित पंचशील प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतं. KPL एक मानाची सन्मानाची खार प्रीमियर लीग पर्वत 4 ऑर्गनाइज बाय मनीष कोटियान सर असतील, जतीन सोलंकी असतील, त्याचप्रमाणे अजित मोरे सर असतील, विजय कासारे सर असतील. ह्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 77,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,000 रुपये. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट डिसिप्लिन हे सर्व काही ही पारितोषिके देखील आपण पाहतोय. थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल 2 संघ सेमीफायनल 1 एकीकडे आयुषी चॅलेंजर आहे तर दुसरीकडे बालाजी स्पोर्ट्स. हे 2 संघ आता येणारे 36-77 धावांचं एक माफक आव्हान म्हणावं लागेल. हे धावफकावर हे धावतं समालोचन करण्यासाठी द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंद्रकांत शेटे सर हे आता जॉईन होतील. खूप छान मृदुलजी मेहर सर आणि गेली 2 दिवस हा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला. त्यामुळे मृदुल सरांचा मी मनापासून आभारी असून माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढला. आणि मृदुलजी तुम्हाला सुद्धा तुमच्या समालोचनाच्या कारकिर्दीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि असाच गोड आवाज या अख्ख्या महाराष्ट्रभर पसरत राहू दे यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
हॅलो. दुसऱ्या डावाला आता सुरुवात होणार आहे. रोहित पंचशील प्रस्तुत असणारी ही कार प्रीमियर लीग आणि कार प्रीमियर लीगचा पहिला सेमीफायनलचा सामना आयुष्य चॅलेंजर विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स. पहिली बॅटिंग केली बालाजी स्पोर्ट्स टीमने आणि धावसंख्या केली ती किती करायची? 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. परंतु इतर मॅच ज्या होत्या त्या दिवसाच्या होत्या, आता ही रात्रीची मॅच आहे. 77 मध्ये सुद्धा मॅच रंगू शकते. पाहूया सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळालेली आपल्याला. सुशांत जाधव आणि भावेश मांडलेकर आणि सुशांत जाधव ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. यास मृदुल सर आपल्या मनापासून आभार. या स्पर्धेसाठी आपला आवाज आम्हाला 2 दिवस ऐकायला मिळाला. अगदी गोड आवाजाचे धनी आम्हाला 2 दिवस लाभले. नव्वद मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी पहिल्या डावात सादिक राजापूरकर यांचा अर्धशतक हा चर्चेचा विषय होता. परंतु आता दुसऱ्या डावात काय होते पाहायचंय. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर मोहित शुक्ला पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या बॉलवर फटका चांगला खेळला. थोडासा संयम होता. खबरच्या दिशेने ढकलला जरूर, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली गेलेली आहे. मोहितकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. भावेश मांडलेकरला पण सिद्ध करताना पाहिलं. जोडीला सुशांत आहे. पाको म्हणतात का त्याला? सुशांत जाधव पाको या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. या मैदानात आम्ही त्यांना नेहमीच चांगली कामगिरी करताना पाहिले. खऱ्या अर्थाने आज आम्ही कौतुक करू या ठिकाणी मनीषजी कोटियान, जतीनजी सोलंकी, अजितजी मोरे, विजयजी कासारे या सगळ्यांचं हे आयोजन चौथ्या पर्वात आपल्या भेटीला आले. समीर मोरे यांच्याकडून चला जावेत मॅचच्या दिशेने. मोहित यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला पॉईंटच्या दिशेने खेळलेत. 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. लक्ष्य 77चं, परंतु त्यात देखील मॅच चांगली होईल. 6-6 षटकांच्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडीशी घाई करायची, आपल्याला वेळेचं बंधन आहे. ठराविक वेळेतच मात्र हे मैदान देखील आपल्याला खाली करायचं असतं. 3 धावा धावफलकावर थोडासा दबाव निर्माण केलाय मोहित यांनी भावेश आणि सुशांत यांच्यावर. कारण हे जे सत्र असं असतं या क्षेत्रात थोडं सोपं नसतं खेळणं. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे निघालाय आणि सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. 4 धावा मिळतील. दबाव होतो तो थोडासा अडलाय कारण एक चौकार आलाय. 4. सात धावा फलकावर. यावेळेला मात्र विकेट केला जातोय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका. फिल्डर येत आहेत आणि पकडली गेली कॅच. मोठी विकेट आली आहे. सुशांत यांना माघारी परतावं लागतंय. मोहित काय बॉलिंग करतायत, लाजबाब. विकेट.
विजेंद्र सोनावणे आलेत बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. आज एक सामनावीराचा पुरस्कार देखील त्यांनी जिंकलेला आहे. विजेंद्र सोनावणे जोडीला भावेश मांडलेकर आणि मोहितची अप्रतिम गोलंदाजी तर सुरूच आहे. एक चौकार आला बॅटची कडा घेऊन यष्टरक्षकांच्या वरून गेला होता तो बॉल. आणि आता बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध आयुष्य चॅलेंजर हा सामना रंगतोय. 31 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता अजूनही आहे. आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव घेतली गेली खरी, परंतु पहिली ओव्हर काय राहिली आहे. 10 पेक्षा कमी धावांची ओव्हर म्हणजे इकडे चांगली ओव्हर म्हणावी लागते. आणि फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली आहे आयुष्य चॅलेंजर विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स. आठ धावा धाव फलकावर आहेत आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पुढचं षटक घेऊन रणजित आलेले आहेत. टीम बालाजी स्पोर्ट या टीमसाठी जो जिंकणार तो फायनलला जाणार आहे. पाहूया 5 ओव्हर मात्र खूप महत्वाचे असतील आणि 69 धावा करायच्या आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये. त्याला थोडीशी घाई देखील करायची आहे. बालाजी स्पोर्ट्स विरुद्ध यावेळेला स्ट्रोक जर पाहिला तर मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय आयुष्य चॅलेंजर. धाव घेतली गेली एक. विजेंद्र सोनावणे आणि भावेश ही जोडी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आतिश केदारे देखील म्हणजे बॅटिंग लाईनअप मोठी आहे आणि त्यामुळे आयुष्य चॅलेंजर या डावाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करते. परंतु एक गोष्ट आहे, बॅटिंग लाईनअप जरी मोठी आहे, जर सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये रन नाही बनल्या तर लक्ष मोठं सुद्धा होणार आहे. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी असणारा प्रतिस्पर्धी टीमचा. धावा सुरुवातीलाच रोखायच्या. स्ट्राईकवर भावेश. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. थोडासा मागे बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय आणि बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. भावेश मांडलेकर. 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हो हो, हा बॉल मात्र चांगला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. एक चांगला बॉल या ठिकाणी चांगलं कमबॅक केलं गेलंय. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 15 धावा धाव फलकावर आहे. 27 बॉल बाकी आहेत. 62 धावांची आवश्यकता अजूनही आहे. चांगला बॉल हळूवार पद्धतीने ढकललाय. कव्हरच्या क्षेत्रात हा ढकललाय बॉल. एकदा मात्र त्या ठिकाणी मिळणार आहेत. कॅप्टन मोहित त्या ठिकाणी पोहोचलेत. स्कोर जर पाहिलं तर आता 16 वर जाताना पाहायला मिळेल. एक षटकारानंतर देखीलचं कमबॅक पाहायला मिळालं इकडे. परंतु यानंतर अजूनही आपल्याला 4 ओव्हर पाहिजे आहेत. यावेळेला ओहो, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रन नाही मिळणार आहे. डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये दबाव निर्माण केलाय. रणजित यांचंही कौतुक करावं लागेल. 5 बॉल मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. एक षटकार जरूर आला, परंतु गोलंदाजी मात्र चांगली केली जाते. विजेंद्र सोनावणे यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. नजरा तर भावेश यांच्यावर लागलेल्या आहेत. नजरा आतिश केदारे यांच्यावर लागलेल्या आहेत. यष्टिरक्षक म्हणून साधिक कामगिरी करतायत आणि ते देखील मार्गदर्शन करतायत पाठीमागून. हो हो हो, कुठे बॉल करायचं याचं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यानंतर एक चांगला बॉल. ओव्हर संपला 2. धावसंख्या झाली 16 आणि 1 विकेट माघारी परतलेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 ओव्हर बाकी आहेत आणि 61 धावा करायच्यात. म्हणजे प्रति षटकागणी 15च्या थोडीशी जास्त सरासरी हवी आहे.
चला पुढची ओव्हर सुरू होते. बॉलिंगसाठी आलेले आहेत रतन आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. रतन देवनाथ सलामीला देखील आले होते रतन. आणि आता पाहायचं आहे भावेश आणि विजेंद्र यांच्या विरुद्ध कशा प्रकारची बॉलिंग करतायत. रात्रकालीन स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे कारण विद्युत रोषणाई सुरू झाली आणि अगदी लख प्रकाश या स्पर्धेमध्ये खेळपट्टीवर पडताना पाहायला मिळतोय. भावेश पांडलेकर एक संयम आहे भावेश यांच्याकडे आणि चौफेर टोलेबाजी करण्याचा प्रयत्न करतायत. अखूट टप्प्याचा बॉल खराब चेंडू होता त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला. चुकीला माफी नाहीये. सिक्सर. अशा प्रकारचे चेंडू नाही चालणार. 22 धावा आहेत. यावेळेला मात्र थोडासा पुढे बॉल केलाय. तिकडे फिल्डर आहे प्रोटेक्शन आहे त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सुप्रीम स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये. 23 धावा धाव फलकावर. यावेळेला पुढे केलाय 6 स्ट्रोक. चांगला फटका पाहायला मिळाला परंतु फिल्डर पोहोचले. हो काय कॅच पकडली आहे त्या ठिकाणी. कोणी कॅच पकडली? सचिन होते त्या ठिकाणी. आणि हा संयम जर पाहिलं तर विजेंद्र सोनावणे यांचा या ठिकाणी तुटला होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न असं वाटलं सीमारेषेकडे बॉल गेलाय परंतु चांगला अडवला आणि चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली. विकेट आली आहे मात्र या ठिकाणी दुसरी. 2 विकेट 23 धावा. पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर षटकार आला खरा होता परंतु त्यानंतरचा कमबॅक. आणि आतिश केदारे मैदानात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी विशेष पुरस्कार समीर मौर्य यांच्याकडून असणार आहे. प्रत्येक सिक्ससाठी 500 रुपये. कमबॅक केले मात्र या ठिकाणी रतन यांनी. आणि आता समोर तेवढंच मोठं वादळ आलेलं आहे. सिक्सर किंग म्हणून ओळख आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. भल्या भल्या गोलंदाजांच्या विरुद्ध बॉल हरवलेत या खेळाडूने. पाहूया आज काय होईल. पहिला बॉल. वा 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 वा. इकडे बॉल वळवतायत रतन देवनाथ यांनी. मात्र या बॉलला थोडंसं टर्न केलं. गती कमी ठेवली होती. गती काढून घेतली होती या बॉलची. आणि एक चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड 100 आता हळूहळू वाढत चाललाय. 20 बॉलमध्ये 54 अवघड नाहीये परंतु सोपं देखील नाहीये. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. 54 पाहिजे. 54. 23 धावा धाव फलकावर आहे. तिसरी ओव्हर सुरू असताना चांगली गोलंदाजी रतन. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ओ तिकडे मात्र फिल्डिंग चांगली झाली पाहिल्या आणि सीमारेषेकडे निघालेला चेंडू अडवला जातोय. यासिन होते तिकडे आणि बॉलला अडवलं गेलंय. धाव संख्या जर पाहिली तर आता 24 वर जाताना पाहिला मिळेल. 5 चेंडूत केवळ 8 धावा खर्च केलेले आहेत परंतु पाहूयात भावेश आणि भावेश यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आतिश केदारे सिक्सर किंग. मॅच हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघालेली आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ सगळ्यांनाच आनंद देतोय आपल्याला. यावेळेला तुमच्या बाहेरचा बॉल समोर जाताना पाहायला मिळतोय आणि
धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु सेलिब्रेशनची सुरुवात तर आताच झाली आहे. पाहूया. आणि माघारी परतावं लागते. मोठी विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा. अजूनही 18 बॉल आणि 53. 22 या मॅच मध्ये 22 नाराज केलं. काही चांगले स्ट्रोक खेळणे खरे, परंतु आउट झालेले आहेत. परत नवीन मॅटर मात्र येथील मैदानाच्या आतमध्ये विशाल भानुदास पाटील, गाव खारदांडा. बॉलिंग मध्ये मोहित यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. 18 बॉल आणि 53. 3 ओव्हरमध्ये 53 पाहिजेत. मग आम्ही पाहिलं की 2 ओव्हरला 59 झाले होते, त्यामुळे 3 ओव्हरला 53 काही अवघड सुद्धा नाहीये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील हे दोन्ही खेळाडू, कारण आतिश मैदानात आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा कॅप्टन मोहित येत आहेत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशीच लढत पाहायला मिळणार आहे. चुकीचाच बॉल टाकला इकडे. बीमर, अशा प्रकारची बॉलिंग नाही चालणार आणि अंपायर माझ्या मते वॉर्निंग देतील, कारण अशा प्रकारे खेळाडूला दुखापत होऊ शकते. अशी बॉलिंग नाही चालणार. बीमर होता, आता फ्री हिट आहे. पाहूया मोहित. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 52 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 52. चांगलं आयोजन पाहिलं मिळतं. मनीष कोटियान, जतीन सोलंकी, त्याचबरोबर जर पाहिलं तर अजित ओरे. या वेळेला टायमिंग तर नाही झाले, परंतु बॉल मागेच निघालाय. सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि सीमारेषा पार देखील होते. 4 धावा चौकार आल्या. धावा महत्वाच्या आहेत. 30च्या बॉलवर 4 धावा आलेल्या आहेत. मोहित यांचा हा बॉल जर पाहिला तर ऑप्शनच्या बाहेर होता आणि तिकडनं अस्त्र खेचण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेत बॉल मात्र पाठीमागे सीमारेषच्या दिशेने झाले आहेत आणि धावसंख्या 4 ने पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावा. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 17 बॉल 48. एक चांगली मॅच आहे, एक चांगली मॅच आहे आपण पाहत आहोत. या मॅचवर रेहान आणि रियान देखील लक्ष ठेवून आहेत. टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. US स्पोर्ट्स उमेश कुळे, साजन पाटील आणि कंपनी, आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर कांदारी किंग्स, महाराष्ट्रातील 2 मातब्बर संघ मालक. बिग हिट, आतिशच्या बॅटमधून आणला फटका, परंतु टायमिंग नाही झालाय आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी. सर, कुणाच्या हस्ते टॉस केला जातोय? मी या स्पर्धेच्या आयोजकातील महत्वाचे घटक जतीन सोलंकी आयोजक यांना विनंती असणार आहे, आपण टॉस करायचा आहे. 30 धावा धावफलकावर आहे. थोडंसं स्ट्रगल आहे, कारण मोठे फटके गरजेचे आहेत या क्षणी आणि ते खेळाडू तर आहेत, कारण आतिश आणि विशाल यांना आपण मैदानात पाहतोय. ओहो, हॅलो 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 हॅलो. हा, चला. या ठिकाणी जतीन सोलंकी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश आमच्या बरोबरीने आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर दिनेश नाटेकर आहेत. टॉस केला जातोय. टॉस तर केलाय. पाहूया कुणी जिंकलाय. कुणी जिंकलाय? यस, निलेश जिंकलाय का? US स्पोर्ट्स. आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतला. बॅटिंगसाठी कांदारी किंगला आमंत्रित करण्यात आले. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आणि हाही बॉल जर पाहिलं तर आता सीमारेषच्या बॅटची कडा घेऊन सीमारेषच्या दिशेने निघाला. आता मात्र धावसंख्या 14 बॉल 43. जोपर्यंत आतिश मैदानात आहेत, त्यामुळे ही धावसंख्या जरी मोठी वाटत असेल, तिचा पाठलाग होऊ शकतो. आणि जोडीला जर पाहिलं तर विशाल पाटील यांना आपण पाहतोय. हे दोन्ही बॉल खूप महत्वाचे असणार आहे. धावसंख्या 34 झाली आहे. 43 पाहिजे.
चौथी ओव्हर सुरू असताना खार जिमखाना कार प्रीमियर लीग बाहेर येऊन खेळले, परंतु वेगात बॉल टाकलाय. अंपायर मात्र आमच्याकडे बोलतायत, कळतात वाईट बॉल आहे. समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळेल. 35 झालेले आहेत. 14 बॉल 42, 14 गेंदे 42 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए. एक बड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष दोनों टीमों के बीच का. आयुष्य चैलेंजर बनाम बालाजी स्पोर्ट्स. ओ हो या वेळेला दांडी 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 गोल बोल. कसं आहे चला जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी चौथी ओव्हर सुरू आहे. 35 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत आणि एक महत्वाची विकेट आली आहे. आतिश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते देखील 5 चेंडूमध्ये 6 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. सतीजा कशा प्रकारचे काम. चला मॅच सुरू करा. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आहे. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु तो फसलाय आणि मोहितच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आलेली आहे. मॅच जर पाहिलं तर आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पोहोचलेली आहे. पहिल्या 4 ओव्हर संपल्यानंतर आयुष्य चॅलेंजर टीमची धावसंख्या झाली आहे 35. 2 ओव्हर मात्र आता बाकी आहेत. बालाजी स्पोर्ट्स संघाच्या विरुद्ध आणि धावा करायच्या आहेत त्या अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 42 12 बॉल 42, 12 मधले 7 बाहेर मारायचे. तर या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्यांनीच खूप चांगली मेहनत केलेली आहे आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील यांचे, त्याचबरोबर मोहसिनजी अख्तर साहेबांचे, त्याचबरोबर बी कांदारे प्रॉपर्टीज यांचे, रुस्तुमजी, त्याचबरोबर खेल आणि त्याचबरोबर ज्यांचा सपोर्ट आम्हाला लाभला आहे त्यामध्ये मजहर शेख आहेत, त्याचबरोबर माजिद खान साहेब आहेत, राजू शिंदे साहेब आहेत, दीपकजी गुप्ता साहेब आहेत, निलेशजी सावंत आहेत. या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 ओव्हर बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 42, परंतु मजा येईल. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि आतिश केदारे मैदानात आहेत. का प्लस पॉईंट. चला मॅच सुरू करा. यानंतर आणखी 2-3 मॅच खेळवायचे आहेत आपल्याला. अजय वाघेला आले बॉलिंग करण्यासाठी. समोर आतिश केदारे सिक्सर किंग महाराष्ट्राचे. पाहूया यानंतर इन ऍक्शन मध्ये काल हॅट्रिक सुद्धा घेतली होती गोलंदाजांनी. काय अजय वाघेला और इनके बेटे ने भी आर्यन वाघेला कभी क्या बात आहे. कालचा दिवस अजय वाघेला आणि त्यांचे पुत्र
आर्यन वाघेला या दोघांनी सुद्धा हॅट्रिक घेतली. मी तर म्हणेल हा रेकॉर्ड झालाय. हॅट्रिक एकाच स्पर्धेमध्ये पिता पुत्राने एकाच दिवसात घेण्याचा सुद्धा रेकॉर्ड झाला आणि तो रेकॉर्ड कुठे झालाय? खार प्रीमियर लीग मध्ये झालाय. त्यामुळे या दोघा पिता पुत्रांचं कौतुक करावंच लागेल. परंतु पाहूया, तो कालचा दिवस आहे, आजचा दिवस वेगळा आहे. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर, तिकडे आहेत आतिश केदारे आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावा. काल 3 हॅट्रिक झाल्या. रोहन नाईक यांनी देखील हॅट्रिक घेतली होती. पाहूयात अजय वाघेला यांना पण या ठिकाणी पाहतोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. 38 पाहिजे, 11 बॉल 38. काही होऊ शकतं कारण आतिश मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोडीला जर पाहिलं तर नितेश आलेले आहेत. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल टर्न होताना पाहायला मिळेल. यष्टिरक्षकाच्या दिशेने जाईल. आता मात्र 10 बॉल 38, 10 गेंदे, 38 रनों की आवश्यकता. चांगला बॉल टाकला. अगदी खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला. अनुभवी अजय आतिश सारख्या बॅटरला थांबवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी शेवटचे 8 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे ती 36. यावेळेला मात्र फटका खेळलाय, सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या अजूनही मॅच जिंकण्यासाठी 30 पाहिजे. 7 बॉल 30. आतिश केदारे काय स्ट्रोक खेळलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. चांगलीच मॅच रंगली आहे. अजय यांनी आतापर्यंत चांगले चेंडू टाकले आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर फुल टॉस बॉल आणि त्यालाही जर पाहिलं तर या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावांसाठी मॅच जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 24 धावा. आतिश केदारे चला जाऊयात मॅचच्या दिशेने. काय मॅच रंगली आहे अजूनही कुणालाच माहित नाही. आयुषी चॅलेंजर जिंकणार की बालाजी स्पोर्ट जिंकणार. कार प्रीमियर लीग मधील एक रंगतदार सामना फायनल मध्ये जाण्यासाठीची झुंज पाहायला मिळते. एका बाजूला नितेश आहेत, एका बाजूला आतिश आहेत, एका बाजूला येत आहेत चंदन.
6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. अशा तर मॅच आपल्याला पाहिजे असतात आणि अशाच मॅच पाहायला एक वेगळी मजा येते आणि ती मजा या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतात नितेश. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी अखूट टप्प्याचा होता आणि त्याच्यावर षटकार. काय स्ट्रोक खेळलाय आणि आता 5 बॉल 18 ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल. काय खेळलाय यार, जबरदस्त. आणि या टीमने देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. 5 बॉल आणि 18. 5 मधले 3 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. सोपं नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. आयुषी चॅलेंजर. अजूनही मॅच संपलेली नाहीये. सादिक राजापूरकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 3 ऍक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चंदन. थोडासा दबाव तर आहे. दबाव दोघांवर पण आहे. डॉट बॉल जाईल याचा दबाव बॅटरवर आहे आणि मोठा फटका येईल याचा दबाव बॉलरवर आहे. बॅटर की बॉलर, बॉलर की बॅटर, बालाजी की आयुषी, आयुषी की बालाजी. कोण जिंकणार या मॅच मध्ये आणि कोण जाणार फायनल मॅच मध्ये. हो हो, चंदन गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर नितेश. काय फटका खेळलाय. पहिलाच बॉल आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवला त्यांनी. यावेळेला अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरही आक्रमण केलंय आणि नितेशने या बॉलला देखील सीमारेषच्या पलीकडेच पाठवलंय. आता 4 बॉल आणि 12. अजून 12. मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल, एखादा चांगला बॉल मॅचचं गणित बदलेल. अभ्यास केला होता अतिथचा आणि पेपर आला नितेशचा. अखूट टप्प्याचा बॉल याही वेळेला पाहायला मिळालाय करा. परंतु पाहूया आता फिल्डर. हो, आई चेंडू जर पाहिलं तर सीमारेषा पार होतोय. झाडाला लागला जातोय बॉल. आता काय करणार. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 3 बॉल आणि 6. तिन्ही बॉल अखूट टप्प्याचे असल्या कारणाने मात्र त्याचा फायदा या ठिकाणी घेतला गेला. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये मजा आणेल. पाहूया तो येईल का. आता मात्र गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहे. साईड बदलून राऊंड द विकेट आलेले आहे. चंदन चंदन चंदन, नितेश नितेश नितेश. खार प्रीमियर लीग. ओ काय फटका खेळलाय. जबरदस्त. 4 चेंडू खेळले आणि 4च्या 4 सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलेत. षटकारांची मालिका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. सेलिब्रेशन. वन साइड हिरो नितेश. फक्त 4 बॉल आणि 600च्या स्ट्राईक रेटने 24 धावा केलेल्या आहेत.